तर स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण ही मराठा समाजाची मागणीच नाही, सरकार देतंय ते आरक्षण आम्हाला नकोय असं जरांगेंनी म्हटलंय। ओबीसीतूनच हक्काचं आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगेंनी केली। सरकारने अधिसूचना काढून सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी न केल्यानं फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केलाय। याला दुसरा काही मार्गच नाही, फसवणूकच म्हणलं जातं। किती दिवस फसवणूक करणार तुम्ही? तुम्ही अधिसूचना काढली आणि आता तिची अंमलबजावणी नाही करणार, हे कुठं शक्य आहे? अधिसूचना काढलीच कशाला? सरकारी का कोणी तुम्ही? अधिसूचना तुम्हीच काढता आणि अंमलबजावणी तुम्हीच करणार नाही, मग अधिसूचना काढली कशाला? हे जर आरक्षण तुम्हाला द्यायचं होतं तर काढलीच कशाला? ही मागणी हाय कोणाची? कोणत्याच मराठीची नाहीये। आता पुढे काय? उद्या आंदोलनाची दिशा ठरवणार जर यांनी आज संध्याकाळपर्यंत त्या अधिवेशनात सगळ्या सोयऱ्यांची चर्चा करून अंमलबजावणीची जर घोषणा नाही केली तर उद्यापासून आंदोलनाची दिशा ठरणार आहे। आम्ही माग हटत नाहीत मराठी आता, पण आम्हाला नाही ना पाहिजे ते। ज्या जमिनीचा सातबाराच नाही तू कसं काय टिकणार? ज्या जमिनीचा सातबारा आहे तेच कोर्टात टिकणार की ही जमीन तुझी, ही ताबा कर। ते टिकतच नाहीये, ते तू बार बार देणार, ते 50% वर जात आहे। इंदिरा साहनीचं जजमेंट सांगतं 50% वर आरक्षणात टिकत नाही। अरे मराठे हुशार झाले बाबा आता, इथून मागे तुम्ही आम्हाला तेच शिकलं, आम्ही टिकणार दिलंय, ईसीबीसी टिकणारच होतं, कमून वाटलं झालं मराठ्यांच्या पोराचं। आजही पोर आंदोलन करतात ते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।